द्विगतीय महामार्गाच्या उभारणीवरून तलासरी तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे। कोचाई बोरमाळ येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू असताना स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे। तलासरी तालुक्यातील कोचाई हद्दीत 2 वर्षापासून रखडलेले मुंबई वडोदरा द्विगतीय महामार्गाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले। यावेळी मोबदला मिळाला नसल्याचा आरोप करीत स्थानिकांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता। मात्र प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात काल 2 डिसेंबरला दुपारनंतर पुन्हा काम सुरू केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मुंबई वडोदरा द्विगतीय महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे। मात्र कोचाई सारख्या काही भागांमध्ये जमिनींच्या मोबदल्यावरून वाद सुरू आहेत। शेतकऱ्यांचा आरोप आहे की शासनाने अद्याप योग्य भरपाई दिलेली नाही आणि पैसे न देता जमीन संपादित केल्या जात आहेत। शेतकऱ्यांच्या मते जमिनींच्या संपादनासाठी त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही। शासनाने चर्चा किंवा योग्य तोडगा काढण्याऐवजी जबरदस्तीने काम सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। तर दुसरीकडे प्रशासनाकडून याबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही। महामार्ग उभारणीसाठी हे काम महत्त्वाचं असल्याचं सांगत प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। शेतकऱ्यांनी मात्र आपले हक्क मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। हा वाद वाढल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। शासनाने शेतकऱ्यांशी संवाद साधून तात्काळ न्याय तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरत आहे। मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेचे काम प्रगतीपथावर असून 2 डिसेंबर पासून काल तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ गावात कोचाई मसनगाव जुनारवारपाडा ही जमीन मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे मध्ये संपादित झाली आहे। या महामार्गाचे काम सुरू झाले असून साधारण 100 ते 120 मीटर रुंद असलेला महामार्ग आहे। त्यात आदिवासी समाजाच्या वडीलपार्जित कब्जात असलेल्या जमिनींचा मोबदला न देता जमिनींचा सपाटीकरण सुरू केले आहे। येथील आदिवासी लोक ही जागा गेल्या 2 ते 3 पिढ्यांपासून कसत आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती कसत असून त्या ठिकाणी रस्ता बनवताना ठेकेदारांनी झाडे तोडून शेतीचे नुकसान केले आहे। येथील आदिवासींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इतरत्र शेती न देता किंवा मोबदला देऊन त्यांची उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध न करून देता ठेकेदारांसह महाराष्ट्र सरकार हे स्थानिक आदिवासींवर अन्याय करीत आहेत। पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित असून या ठिकाणी जोरात कामाला सुरुवात असून आदिवासी लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात आहे। अनेक वर्षापासून आधीच आदिवासी बांधव शेती कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। आता त्यांची जमीन रस्त्यामध्ये गेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यांना इतर पर्यायी जागा न देता जमिनी हडप केल्या जात असतील तर हे बिचारे लोक जाणार कुठे असा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे। अनेकांच्या झोपड्या गेल्या, अनेकांची शेती गेली, त्यांच्यामुळे वास्तव्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। राहील त्याचे घर, कसेल त्याची जमीन असा कायदा निघाला होता, परंतु इथे शासनाने चुकीचा निर्णय घेतल्यामुळे जागेचा मोबदला जमीन कसणाऱ्याला न देता जमीन मालकाला म्हणजे ज्याच्या नावे 7/12 आहे त्यांना देण्यात आला आहे। त्यामुळे आदिवासींवर मोठ्या प्रमाणावर अन्याय सुरू असून याबाबत आदिवासी संघटना आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी।